आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवतोय कॉर्न शिमला सँडविच। त्याच्यासाठी आपण कॉर्न उकडून घेतलेत, 5 मिनिट गरम पाण्यामध्ये उकडून घेतले की मस्त टम्म फुगतात, शिजले जातात। आता आपल्याला सँडविचसाठी बनवायचे आहेत चिली फ्लेक्स आणि मिरपूड आपल्याकडे नाही, तर त्याच्यासाठी आपण तवा गरम केलाय आणि त्याच्यावरती मूठभर लाल सुक्या मिरच्या थोड्याशा गरम करून घ्यायच्यात। मिरपूड देखील नाही, ती देखील आपण या गरम तव्यावरती 1 चमचाभर अख्खे मिरे टाकून घेतलेत, ते देखील या गरम तव्यावरती थोडेसे शेकून घ्यायचे। तवा गरम झाला की लगेच गॅस बंद केलाय आणि यांना थोडंसं गरम केलंय, जेणेकरून ते जे सादळलेले असतील तर छान अशी पावडर तयार होईल। तर खूप पावडर करायची नाही। चिली फ्लेक्स मिक्सर थोडासा चालू बंद करत फिरवून घ्यायची आणि त्याच्याबरोबरच आपण मिरे अगोदर घातले, वरून सुक्या लाल मिरच्या ज्या गरम केल्या होत्या, मस्त चिली फ्लेक्स आणि मिरपूड एकत्र आपली तयार झाली। आता सँडविच म्हटलं की हिरवी चटणी आलीच, तर त्याच्यासाठी आपण 3 चमचे फुटाण्याची डाळ, 3 हिरव्या मिरच्याचे तुकडे आणि 1 इंच आलं घेतलंय। भरपूर कोथिंबीर घ्यायची, ताजी चांगली धुवून घ्यायची, पावसाळा आहे त्याच्यामुळे। पुदिना असेल थोडाफार घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं, त्याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं। लिंबाने या चटणीची चव खूप छान येते। लिंबाऐवजी तुम्ही दही देखील घालू शकता। 1 कपभर पाणी घालायचं आणि मस्त अशी फिरवून घ्यायची मिक्सरला। छान अशी दाटसर चटणी आपली तयार झालेली आहे सँडविचसाठी। आता आपण इथे 3 शिमला मिरची चांगल्या बारीक कापून घेतल्यात आणि मंद आचेवरती कढईमध्ये आपण त्या थोड्याशा वाफवून घेतोय। शिमला मिरची बारीक कापायची आणि त्याच्यामध्ये चीज घातलेला आहे आपण 1 क्यूब, आणि ही अशी चीजी शिमला मिरची आपण थोडीशी वाफवून घेतोय। शिमला मिरची सँडविचमध्ये मुलं खात नाहीत, अशी चीजी शिमला मिरची तुम्ही केली, वाफवून घेतली थोडीशी, तर सँडविचमधून शिमला मिरची अजिबात बाहेर निघणार नाही। आणि जे उकडलेले कॉर्न आहेत त्याला देखील आपण थोडंसं चीजी बनवून घेतोय। त्याच्यामध्ये 1 चीजचा क्यूब घालून आपण तो देखील ते कॉर्न आपण गरम करून घेतलेत। आता 2 स्लाइस घेतल्यात ब्रेड, साधाच ब्रेड घेतलेला आहे। त्याला पहिल्यांदा बटर लावून घेतलं। एका स्लाइसवरती जी हिरवी चटणी आहे ती थोडीशी लावून घेतली। दुसऱ्या स्लाइसवरती टोमॅटो केचप, टोमॅटो सॉस लावून घ्यायचं आणि जी ग्रीन चटणी लावलेली आहे त्याच्यावर थोडंसं मेयोनीज देखील लावून घेऊया। मुलं खाणार असतील तर चटणीचा वापर कमी करायचा। आणि आता बारीक कापलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा सँडविचमध्ये कच्चाच खूप छान लागतो। टोमॅटो देखील बारीक कापलेले घालून घ्यायचे। आणि आता जे कॉर्न आपण मक्याचे दाणे उकडून घेतले होते आणि त्याच्यामध्ये चीज घालून ते गरम करून घेतले होते, आणि ही आहे चीजी शिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे, थोडीशी वाफवून घेतलेली आहे चीजमध्ये। आणि आता जे चिली फ्लेक्स आणि मिरपूड आपण एकत्र करून घेतले होते ते मिक्सचर घालून घेतलंय आणि याच्यावरती आपल्याला 1 चीज स्लाइस घालून घ्यायची आहे। हे सँडविच मुलांना खूप आवडेल, मोठ्यांना तर आवडेल, पण मुलं देखील या सँडविचमधून चीज आहे त्याच्यामुळे शिमला मिरची बाहेर काढणार नाहीत। आता वरून दुसरी स्लाइस आपण घालून घेतली आणि त्याच्यावरती बटर लावलं। आता सँडविच मेकरमध्ये आपण शेकवणार आहोत, चांगलं क्रिस्पी करणार आहोत, तर सँडविच मेकरला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बनवलेले सँडविच आपण घालून घेतलं आहे आणि मस्त मंद, मध्यम, मोठ्या गॅसवरती अशा पद्धतीने आपल्याला हे सँडविच चांगलं क्रिस्पी करून घ्यायचे। चांगलं क्रिस्पी होण्यासाठी मध्येच चेक करून मी त्याला बटर लावून घेतलेलं आहे। चौहोबाजूंनी सँडविच मेकर या पद्धतीने जाळावरती फिरवायचा, म्हणजे सगळ्याच बाजूने मस्त असं क्रिस्पी सँडविच तयार होतं। वरून एकदम क्रिस्पी, दिसायलाही क्रिस्पी दिसते। मस्त सँडविच आपलं तयार झालेलं आहे। गॅस बंद करूयात, तुम्हाला मी हे सँडविच कापून दाखवते। वरून एकदम क्रिस्पी आणि आतमध्ये चीजी सँडविच आपलं तयार झालेलं आहे। मुलं शिमला मिरची खात नाहीत, पण हे असं सँडविच तुम्ही द्याल ना तर मुलं शिमला मिरची अजिबात बाहेर काढणार नाही। सर्वांनाच आवडणारं असं हे कॉर्न शिमला सँडविच आपलं तयार झालेलं आहे। व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला
सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत, व्लॉगसोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.